काहीही करायचं आणि मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची, हा चंगच भाजपने बांधला होता आणि त्यांना खात्री होती की आपण ती जिंकू. कारण त्यांना पोषक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. ठाकरेंची शिवसेना फुटलेली आहे, मनसे वेगळे आहेत, त्यांच्याकडे काही दुसरे पण पक्ष त्यांना मदत करणारे आहेत. म्हणजे मुंबईची जी मदार मराठी मतांवरती आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये डिवाइड होऊन उत्तर भारतीय मतांचं बेरजेचं राजकारण करायचं आणि मराठी मतांची जी विभागणी होणार आहे ह्याचा फायदा घ्यायचा, हा भाजपचा एकमेव अजेंडा BMC ताब्यात घेण्यासाठी दिसत होता आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी होताना दिसत होते. पण अचानकच एकदा महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली राज ठाकरेंची आणि तिथून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरात चालू झाली आणि त्याच्यातूनच पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन त्यांनी युती जाहीर केली. ह्याच्यामुळं मराठी मतांचा टक्का जो आहे किंवा मराठी मतं आहेत ती एकत्र येतील आणि यातूनच आपल्या भाजपचे जे काही मनसुबे होते BMC ताब्यात घ्यायचे, हे मनसुबे पार ठाकरेंच्या युतीमुळं आणि विशेष कर राज ठाकरेंनी दाखवलेल्या त्यांच्या एक ठाम निर्णय, कणखर भूमिका जी त्यांनी घेतली युतीची, ह्याच्यामुळं भाजपचं पार पानिपत होईल का काय अशी एक आशा तरी सध्या मुंबईमध्ये तयार झालेली आहे. आता जवळच इलेक्शन होईल, त्याचा निर्णय लागेल आणि कळेल की मुंबईची सत्ता कोण काबीज करेल. मुंबईचा राजा हा मराठी माणूसच होईल की दुसरं कोणी होईल, बघूया आपण. तोपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे आमच्या मताशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल हे आम्हाला जरूर कळवा. लाईक, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.